ज्या महाविद्यालयाचे आपण विद्यार्थी आहात, शिक्षक आहात, हितचिंतक आहात, अशा महाविद्यालयाचा 61वा वर्धापन दिन आणि ज्या दलित मित्र दादा पाटील यांनी उत्तर विभागामध्ये रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, अशा दादा पाटलांचा 34वा स्मृती दिन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत। त्यानिमित्तानं या समारंभाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि दादा पाटील महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र दादा फाळके, आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, असे रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये एका शिक्षकी पेशापासून सुरुवात केलेली आणि दादा पाटलांच्या आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचे संस्कार आजही जपत आणि जोपासत आपल्या पत्नीसह रयतेची सेवा केलेले सन्माननीय सुंदरताजी चव्हाण या ठिकाणी मंचावर रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी सन्माननीय नवनाथ बोडके साहेब, महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय बाप्पाजी धांडे, त्याचबरोबरीनं ज्यांना दादा पाटलांच्या बरोबरीनं आणि बोटाला धरून शिकण्याची आणि काम करण्याची संधी मिळाली असे ऋषितुल्य 2 व्यक्तिमत्व या ठिकाणी सभागृहात उपस्थित आहेत। त्यामध्ये आदरणीय बागल सर आणि आदरणीय नेटके सर, त्याचबरोबरीनं या ठिकाणी मंचावर दादा पाटील यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आहेत, ज्यामध्ये त्यांच्या स्नुषा आहेत निर्मलाताई पाटील, त्याचबरोबरीनं योगिताताई पाटील, शहाजी पाटील, सतीश पाटील, राम पाटील, किरण पाटील, ॲडव्होकेट सचिन पाटील, त्याचबरोबरीनं या ठिकाणी संस्थेतील काही शाखा प्रमुख उपस्थित आहेत, ज्यामध्ये रामचंद्र पाटील हे सदस्य आहेत, प्राचार्य सुनील नेटके कोंबडीचे आहेत, देवीदास जगन्नाथ ढोबे या ठिकाणी उपस्थित आहेत, तात्या ढेरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जी पहिली शाखा उत्तर विभागाची या ठिकाणी दादा पाटलांच्या प्रयत्नातून उभी राहिली होती 1949 साली, अशा महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य या ठिकाणी चौरे सर आहेत, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पठाण मॅडम आहेत आणि आपण सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, दादा पाटलांच्या अनेक स्मृती अशा आहेत की ते आपण जतन आणि जोपासत आहोत, जतन करत आहोत आणि जोपासत आहोत। आज 34वा स्मृती दिन साजरा करत असताना त्यातल्या काही स्मृतींमध्ये ज्यावेळी या ठिकाणी रयतेची पहिली शाखा स्थापन करण्याची प्रेरणा त्यांना कर्मवीरांच्या भाषणातून मिळाली आणि या ठिकाणी पाटीलवाड्याच्या ओट्यावर उभं राहून त्यांनी काही एक मनोगत व्यक्त केलं, बाजार तळावर सभा घेतली, पहिली शाखा स्थापन झाली, दादा पाटील महाविद्यालयही त्या पाठोपाठ 64 साली स्थापन झालं। त्यावेळी दादा पाटील जे म्हटले होते की मी हे जे काही शैक्षणिक काम करतो आहोत ते एक सामाजिक म्हणून मी काम करीत आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना जर मी साथ दिली नसती तर काय घडलं असतं, हे या समोरच्या त्यांच्या पोस्टरमध्ये त्यांनी बोललेलं विधान आहे की जर मी त्यांना साथ दिली नसती तर संसार केला असता, फार तर 4 आणखी मुलं झाली असती, यापेक्षा माझ्या जीवनात दुसरं काय घडलं असतं, पण हे समाजाचं काम आहे, हे आपण केलंच पाहिजे असं मला वाटतं। आणि पुढे एका जपानी म्हणीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही जर 1 दिवसाचा विचार करत असाल तर तुम्ही धान्य पेरा, तुम्ही 10 वर्षांचा विचार करत असाल तर तुम्ही झाडं लावा आणि तुम्ही 100 वर्षांचा विचार करत असाल तर तुम्ही माणसं पेरा। कर्मवीर भाऊराव पाटलांनी माणसं पेरायचं काम केलं आणि हीच माणसं वेगवेगळ्या गावांमधून, वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांमधून, डोंगर दऱ्यांमधून उगवून वर आली आणि शिक्षणाची झाडं या ठिकाणी फुलली। त्यातलंच एक झाड म्हणजे दादा पाटील महाविद्यालय आणि मग त्या पाठोपाठ
इथं अनेक कार्यकर्ते या कार्यामध्ये सहभागी झाले, ज्यामध्ये कैलासवासी आनंदरावजी फाळके आहेत की त्यांनी दादा पाटलांच्या या महत् कार्यावर एक सुंदर असं भाष्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यापुढं गुलाम नबी सय्यद आहेत, त्यांनी एक भाष्य केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्यांना बोटाला धरून शिकवलं त्या बॅरिस्टर पी.जी. पाटील हा एक प्रेरणास्त्रोत आहे की ज्या बॅरिस्टर पी.जी. पाटलांना त्यांनी सांगितलं की पी.जी. तुला राजाभाई टॉवर जिंकायचं आहे. मुंबई विद्यापीठाच्या टॉवरकडे बोट दाखवून त्यांनी असं सांगितलं आणि त्याच बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी संपूर्ण इलाख्यातून असलेल्या मुंबई विद्यापीठातून इंग्रजी विषयात प्रथम क्रमांकाचं सुवर्ण पदक मिळवलं आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे वचन मागितलं होतं त्या वचनाला ते जागले, पुढे बॅरिस्टर झाले आणि आजीवन त्यांनी रयतेला वाहून घेतलं. त्या बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी देखील दादा पाटलांच्या महत् कार्यावर प्रकाश टाकत असताना की नगर जिल्ह्याचा जो मागासलेला आपला तालुका आहे, आपला परिसर आहे की ज्या परिसराच्या झोपडीपासून तर अगदी घरापर्यंतच्या मुलांच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचं काम दादा पाटलांच्या माध्यमातून झालं. त्याच्यावर भाष्य करत असताना या ठिकाणी पी.जी. पाटील असं म्हणतात की नगर जिल्ह्याचा मागासलेला दक्षिण भाग म्हणजे कर्जतचा परिसर, दुष्काळानं जर्जर झालेला, आधुनिक सुधारणांशी कसलंही नातं न सांगणारा हा उजाड भाग. पण जून 1964 मध्ये येथे कॉलेज सुरू करून मान्य दादा पाटील यांनी कर्मवीरांची इच्छा पूर्ण केली. तर अशा या महनीय व्यक्तींनी दादा पाटलांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाशोत्सव आणि त्याच्या स्मृती जतन करून ठेवत असताना आजच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं पुन्हा या आठवणी पुढं वर उफाळून येत आहेत आणि त्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप अभिवादन करतो. मित्रांनो, या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागतही करतो. आज आपण दादा पाटलांचा स्मृती दिन साजरा करत असताना दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन असे उपक्रम आपण घेत असतो. भित्तीपत्रकाचं एक छोटंसं उद्घाटन या ठिकाणी झालेलंच आहे, प्रकाशन विमोचन झालेलंच आहे. लगेचच आपण सत्कार आणि समारंभ झाल्यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये जी स्वयं अर्थसहाय्यित अशी कनिष्ठ विभागासाठी आपण सुरू करत असलेली कमवा आणि शिका योजना आहे की जो रयत शिक्षण संस्थेचा आत्मा आहे, रयत शिक्षण संस्थेचा प्राण आहे आणि त्यानं आमच्यामध्ये स्वाभिमान फुंकायचं काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी महाविद्यालय विकास समितीच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनातून आपल्या महाविद्यालयात गेल्या 3 वर्षांपासून स्वयं अर्थसहाय्यित अशी जी कमवा आणि शिका योजना आपण सुरू केलेली आहे की जी विद्यापीठाच्या योजनेपासून वंचित राहणारी जी मुलं असतात त्या मुलांनाही त्या योजनेचा लाभ द्यावा म्हणून ₹3 लाख आपण राखीव ठेवलेले आहेत आणि ते त्या योजनेवर आपण खर्च करतो. तर आपलं महाविद्यालय आणि त्याचं असलेलं हे युनिट हे संस्थेमधलं एक वेगळंपण असं आहे. आणि मग कनिष्ठ विभागातील मुलांनाही त्या योजनेचा लाभ द्यावा. गरजू मुलं जे आहेत की त्यांना या ठिकाणी स्वाभिमानाचा मूलमंत्र द्यावा, स्वावलंबनाचा मूलमंत्र द्यावा. कर्मवीर आणि दादा पाटील यांची जी प्रेरणा आणि संस्कार आहेत ते जपावे आणि जोपासावे म्हणून या योजनेचा प्रारंभ आपण आज या ठिकाणी करत आहोत. आणि दुसरं म्हणजे महाविद्यालयातील असे खूप विद्यार्थी आहेत की त्यांची खरं तर कुटुंबातील परिस्थिती साधी चप्पल घेण्याची सुद्धा नाही. अशी जी काही आम्ही आणि आमच्या सहकार्याने शोधलेली मुलं असतात त्या मुलांना आपण दरवर्षी काही मोफत गणवेश देत असतो. या निमित्तानं त्या गणवेश प्रदानाचाही आपण समारंभ करत आहोत. आणि काल एक आनंदाची घटना महाविद्यालयाच्या वाटचालीत घडलेली आहे की कबड्डीच्या मुलींच्या संघापाठोपाठच यावर्षी 19 वर्षाखालील क्रिकेटच्या मुलाच्या संघानं पहिल्यांदा कॉलेजच्या इतिहासामध्ये तालुक्याचं विजेतेपद प्राप्त केलेलं आहे आणि जिल्ह्याला हा संघ निवडला गेलेला आहे. त्यांना शुभेच्छा आणि सन्मान देण्यासाठी आपण या ठिकाणी निमंत्रित करत आहोत. तर अशा या निमित्तानं आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचं आपल्याला ऐकायचंच आहे. सुंदरराजी चव्हाण सर यांनी दातृत्व आणि कर्तृत्व याच्या आधारानं जे काम केलेलं आहे रयतमध्ये अगदी म्हणजे कोकणापासून तर अगदी आपल्या महात्मा गांधी विद्यालयापर्यंत अनेक विविध शाखांमध्ये त्यांचं फार भरीव असं काम आहे. विशेषत्वानं महात्मा गांधी विद्यालयामध्ये काम करत असताना त्यांनी केलेलं भरीव असं कार्य आहे त्याची नोंद आहे. आणि आपल्या पत्नीसह त्यांनी हा त्यागाचा मूलमंत्र जपत असताना लाखो रुपये त्या शाखांसाठी मग राशीन असेल, महात्मा गांधी असेल किंवा इतर शाखा असतील त्या शाखांमध्ये त्यांनी
जमा करण्याचं काम केलं, इमारती बांधण्याचं काम केलं आणि हा जो संस्कार आहे तो टिकवून ठेवण्याचं काम केलं. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नी देखील सेवानिवृत्त होत असताना ₹1,11,000 देणगी त्यांनी आपल्या पत्नीच्या या सेवानिवृत्ती समारंभाच्या प्रित्यर्थ त्या विद्यालयाला प्रदान केली. तर अशा पद्धतीचं एक दातृत्व जपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे. मी त्यांचं आणि सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो आणि माझं हे लांबलेलं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.